नमस्कार महाराष्ट्र. तुम्ही पण एक चांगल्या हेल्थ इन्शुरन्सच्या शोधात आहात का? जसं घर घेणं ही काळाची गरज होती, तसंच हेल्थ इन्शुरन्स ही आजच्या काळाची गरज झालेली आहे. तर अशाच एका हेल्थ इन्शुरन्सबद्दल आपण आज माहिती जाणून घेऊया. त्याचं नाव आहे डिजिट हेल्थ इन्शुरन्स. यामध्ये वयाची अट काय आहे, कोण कोण याचा फायदा घेऊ शकणार आहात, रूम कॅपिंग कॅपॅसिटी काय असणार आहे, मातृत्व कव्हरेज यामध्ये काय असणार आहे, नेटवर्क हॉस्पिटल यामध्ये कोणकोणते आहे, कॅशलेस सुविधा कशी आहे, या सर्वबद्दल आज आपण माहिती जाणून घेऊया. त्याआधी चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. आणि अजून कोणत्या जर तुम्हाला हेल्थ इन्शुरन्सबद्दल माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. आणि जर तुम्हाला या हेल्थ इन्शुरन्सबद्दल माहिती पाहिजे असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर तुम्ही मेसेज करू शकणार आहात. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर डिजिट हेल्थ इन्शुरन्स हे यांचं ऑफिशियल पेज आहे. विराट कोहली हा यांचा ब्रँड अँबॅसेडर आहे. त्यानंतर 24/7 क्लेम सपोर्ट हे करतात. टॅक्स सेव्हिंग्स आहे. तुम्ही इथे बघू शकता, इथे सर्व माहिती खाली दिलेली आहे, पण मी तुम्हाला ही सर्व माहिती मराठीमध्ये समजून सांगणार आहे. तर डिजिट हेल्थ इन्शुरन्स हे 2016 मध्ये सुरू झाले. त्याचं मुख्य कार्यालय हे बंगलोरमध्ये आहे. आरोग्य विमा व्यतिरिक्त ते प्रवास विमा, कार विमा, अग्नि विमा हे देखील देतात. आणि महत्त्वाचं म्हणजे यांचे विमा समजण्यास आणि वापरण्यास सुलभ आहे, आणि हा यांचा मुख्य उद्देश आहे. आता डिजिट हेल्थ इन्शुरन्स मध्ये कोणकोणते प्लॅन्स आहेत, तर यामध्ये 4 प्लॅन्स आहे. पहिला आहे अर्ली स्टार्ट, दुसरा आहे डबल वॉलेट, तिसरा आहे इन्फिनिटी वॉलेट, चौथा आहे वर्ल्ड वाईड. तर आता आपण या चौघांची पण तुलना करू, म्हणजे आपण यामध्ये फरक काय आहे ते बघूया. तर पहिला आहे सम इन्शुरन्स, म्हणजेच विम्याची रक्कम. तर 4 योजनांमध्ये हे 5 लाखांचं विमाची कव्हरेज देतात. सर्व योजनांसाठी कमाल कव्हरेज 1 कोटींपर्यंत जाते. विम्याची रक्कम म्हणजे सम इन्शुअर, म्हणजे विमा कंपनी तुमच्या वैद्यकीय खर्चासाठी देय असलेली कमाल रक्कम देते. आता यासाठी तुमचं वय काय असलं पाहिजे, तर कमीत कमी 3 महिन्याचं बाळ झाल्यानंतर तुम्ही हा विमा काढण्यास तुम्हाला परवानगी आहे. आणि जास्तीत जास्त वय किती असलं पाहिजे, तर अर्ली स्टार्टअप साठी जास्तीत जास्त 45 वर्ष, आणि इतर ज्या 3 योजना आहेत त्यासाठी 65 वर्षापर्यंत प्रवेशास परवानगी देतात. म्हणजे जी पहिली जी योजना आहे अर्ली स्टार्टअप, त्यासाठी तुमचं जास्तीत जास्त वय हे 45 पाहिजे, आणि इतर ज्या 3 योजना आहेत त्यासाठी तुमचं जास्तीत जास्त वय हे 65 पाहिजे. त्यानंतर रूम रेंट. सर्व योजना सर्व प्रकारच्या रुग्णालयांच्या खोल्यांचा समावेश करतात. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या खोलीची निवड करू शकता, यावर मर्यादा नाही. म्हणजे तुम्ही हॉस्पिटलमध्ये सेमी स्पेशल, स्पेशल, जनरल कोणत्याही प्रकारची रूम तुम्ही घेऊ शकणार आहात, यावर कोणतीही मर्यादा यांनी लावलेली नाहीये. त्यानंतर हॉस्पिटलायझेशन पूर्वीचा आणि नंतरचा खर्च, म्हणजे प्री अँड पोस्ट हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेस. यामध्ये अर्ली स्टार्ट आणि डबल वॉलेट यामध्ये प्री हॉस्पिटलायझेशन 30 दिवस आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन 60 दिवस. म्हणजे अर्ली स्टार्टअप आणि डबल वॉलेट यामध्ये तुम्ही ऍडमिट होण्याच्या 30 दिवस आधी आणि ऍडमिट झाल्यानंतर 60 दिवसापर्यंतचा जो खर्च आहे तो यामध्ये कव्हर करू शकणार आहात. त्यानंतर इन्फिनिटी वॉलेट आणि वर्ल्ड वाईड यामध्ये प्री हॉस्पिटलायझेशन 60 दिवस आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन 180 दिवस. म्हणजे ऍडमिट होण्याच्या 60 दिवस आधी आणि ऍडमिट झाल्यानंतर 180 दिवसाचा जो पण खर्च असेल तो तुम्ही यामध्ये कव्हर करू शकणार आहात. कॅम्युलेटिव्ह बोनस. जर तुम्ही एका वर्षात क्लेम केला नाही तर तुमचे कव्हरेज वाढते. अर्ली स्टार्टअप आणि डबल वॉलेट यामध्ये तुमचे कव्हरेज प्रत्येक क्लेम फ्री वर्षासाठी 10% वाढते ते 100% पर्यंत. इन्फिनिटी वॉलेट आणि वर्ल्ड वाईड यामध्ये तुमचे कव्हरेज प्रत्येक क्लेम फ्री वर्षासाठी 50% वाढते ते 100% पर्यंत. तुम्ही क्लेम केल्यास बोनसची रक्कम कमी होते. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधुनिक उपचार, मॉडर्न ट्रीटमेंट. सर्व योजनांमध्ये आधुनिक उपचारांचा समावेश होतो, परंतु सम इन्शुअरच्या 50%ची मर्यादा आहे. यामध्ये सर्व प्रकारचे जे आधुनिक उपचार आहेत त्याचा समावेश होतो, पण त्याला 50% पर्यंतची लिमिट आहे. त्यानंतर आपण बघूया रिस्टोर बेनिफिट. क्लेममुळे तुमचे कव्हरेज संपल्यास कंपनी ते रिस्टोर करेल. अर्ली स्टार्ट आणि इन्फिनिटी वॉलेट अमर्यादित स्टोरेज ऑफर देतात, पण डबल वॉलेट आणि वर्ल्ड वाईड फक्त रिस्टोर करण्याची ऑफर देतात. या सर्व योजना 45 दिवसाच्या अंतरानंतर त्याच आजारासाठी पार्शियल रेस्टोरेशन आणि रिस्टोरेशन करण्याची परवानगी देतात. म्हणजे 45 दिवसानंतरच तुम्ही रिस्टोर या योजना करू शकणार आहात. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मातृत्व कव्हरेज, मॅटर्निटी कव्हरेज. अर्ली स्टार्टअप मध्ये 9 महिन्यांच्या प्रतीक्षा कालावधीसह मातृत्व कव्हरेज समाविष्ट आहे. या योजनेत पहिल्या वर्षापासून 15,000 कव्हर केले जाते आणि 1 लाखापर्यंत वाढवले जाते. इतर योजना हा लाभ देत नाही. यांचे जे 4 योजना आहेत त्याच्या फक्त अर्ली स्टार्टअप मध्येच मातृत्व कव्हरेज हे दिलं जातं. 3 योजनेमध्ये मातृत्व कव्हरेज हे दिलं जात नाही. त्यानंतर
इतर महत्त्वाची वैशिष्ट्ये, पहिला आहे डोमिसिलरी हॉस्पिटलायझेशन. जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नसाल तर या योजनेमध्ये घरी उपचार समाविष्ट आहेत. जर तुमचा उपचार हा घरी होत असेल तर त्याचा सर्व खर्च ही योजना करेल. दुसरा आहे रोड ॲम्ब्युलन्स. सर्व योजनांमध्ये रोड ॲम्ब्युलन्सचा खर्च समाविष्ट आहे. म्हणजे चारही योजनांमध्ये जी रोड ॲम्ब्युलन्स सुविधा आहे ती उपलब्ध आहे. इन्फिनिटी वॉलेट 15,000 पर्यंत कव्हर देते, तर इतर योजना 10,000 पर्यंत कव्हर देते. त्यानंतर एअर ॲम्ब्युलन्स. फक्त इन्फिनिटी वॉलेट आणि वर्ल्ड वाईड या योजनांमध्ये एअर ॲम्ब्युलन्सचं कव्हरेज समाविष्ट आहे. त्यानंतर इतर कव्हरेज. सर्व योजनांमध्ये विम्याच्या रकमेपर्यंत मानसिक आजार, डे केअर प्रक्रिया, बेरिएट्रिक शस्त्रक्रिया आणि अवयवदात्यांचा खर्च समाविष्ट असतो. त्यानंतर आहे वैयक्तिक अपघात संरक्षण. अर्ली स्टार्ट आणि डबल वॉलेट ऑफर 50,000, तर इन्फिनिटी वॉलेट आणि वर्ल्ड वाईड ऑफर 1,00,000. म्हणजे अर्ली स्टार्टअप आणि डबल वॉलेटमध्ये फक्त 50,000 रुपये दिले जातात आणि इन्फिनिटी वॉलेट आणि वर्ल्ड वाईडमध्ये 1,00,000 रुपयांचं वैयक्तिक अपघात संरक्षण दिलं जातं. मोफत आरोग्य तपासणी. तर सर्व या चारी योजनांमध्ये मोफत आरोग्य तपासणी ही कॅशलेस दिली जाते. त्यानंतर आहे पर्यायी कव्हर्स म्हणजेच ऑप्शनल कव्हरेज. कन्झ्युमेबल कव्हर्स हातमोजे आणि मास्क यासारख्या नॉन मेडिकल वस्तूंची किंमत कव्हर करते. म्हणजे तुम्ही खूपदा बघितलं असेल की हॉस्पिटलची जी बिलं असतात त्यामध्ये हँड ग्लोव्ज असतात आणि मास्क असतं, त्याचे पैसे हे इन्शुरन्सवाले देत नाही, पण यामध्ये त्याचे पैसे देखील इन्व्हॉल्व आहे. त्यानंतर आहे नेटवर्क हॉस्पिटल्स. तर डिजिटमध्ये 10,000 पेक्षा जास्त नेटवर्क हॉस्पिटल्स आहेत. पण समजा तुम्हाला जर यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार नसेल घ्यायचा आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यायचा असेल तर ती सुविधा देखील हे उपलब्ध करून देता. तुम्ही जर यांना 48 तासांच्या आत जर कळवलं की आम्हाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यायचा आहे तर हे तिथे देखील तुम्हाला कॅशलेसची सुविधा उपलब्ध करून देतात. त्यानंतर आहे प्रीमियम खर्च. तर प्रीमियम खर्च हा तुमच्या वय आणि ठिकाणावर आधारित असतो. तर तुम्ही ही सर्व माहिती मराठीमध्ये बघितलीच आहे. तुम्ही इथे बघू शकणार आहात यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत. तर आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर ID, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, 10वी आणि 12वीचं मार्कशीट तुम्हाला इथे लागणार आहे. तुम्ही इथे बघू शकणार आहात हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम फॉर डिफरंट सम इन्शुर ऑप्शन्स. जर तुम्ही 5,00,000 रुपयाचा इन्शुरन्स काढता आहे तर तुम्हाला वर्षाला 6,213 रुपये भरावे लागणार आहे. 10 लाखाचा काढताय तर 7,455 रुपये भरावे लागणार आहे. 15 लाखाचा काढताय तर 8,077 रुपये भरावं लागणार आहे. 25 लाखाचा काढताय तर 9,319 रुपये भरावं लागणार आहे. 50 लाखाचा काढताय तर 10,748 रुपये भरावं लागणार आहे. आणि 1 कोटीचा काढताय तर 12,301 हे तुम्हाला वर्षाचे भरावं लागणार आहे. आणि इथे तुम्ही बघू शकणार आहात हेल्थ इन्शुरन्स जर तुम्ही 10 लाखाचा काढणार आहात तर त्याचा एज ग्रुपनुसार तुम्हाला इथे किती प्रीमियम बसणार आहे ते दिलेलं आहे. जर तुम्ही 35 वर्षापर्यंत काढणार असाल तर तुम्हाला वर्षाला 7,455 रुपये भरावे लागणार आहे. जर 36 वर्ष ते 45 वर्षापर्यंत काढणार असेल तर 9,464 रुपये भरावं लागणार आहे. जर 46 ते 50 वर्षापर्यंत काढणार असाल तर 14,435 रुपये भरावं लागणार आहे. जर 51 ते 60 वर्षापर्यंत काढणार असाल तर 17,972 रुपये भरावं लागणार आहे. जर 61 ते 65 वर्षापर्यंत काढणार आहात तर 32,747 रुपये भरावं लागणार आहे. तुम्हाला हा प्रीमियम वर्षाचा असणार आहे. तर तुम्हाला इथे सर्व माहिती मी मराठीमध्ये देखील समजून सांगितली आहे. जर काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा आणि अशाच नवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.